काय समजलं तुम्हाला इथं? इनपुट व्हेरिएबल काय इथं? दिस फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. इनपुट व्हेरिएबल साइड, इनपुट साइड, then perimeter equal to 4 into side, output perimeter. That's it. Area of square चा प्रोग्राम लिहायचा. तर इनपुट साइड एरिया इक्वल टू साइड इंटू साइड आउटपुट एरिया. इथे काय? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, लेंथ ब्रेड, इनपुट लेंथ, इनपुट ब्रेड, पेरिमीटर इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड, आउटपुट पेरिमीटर. समजलं? म्हणजे काय? नीट लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं? नीट लक्ष द्या. whenever there is a program, okay, काय असणार आहे? फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? समजा एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल. काय फॉर्म्युला? बेस इंटू हाईट. इथे फॉर्म्युला आहे इनपुट बेस इनपुट ओके हाइट. राइट फॉर्मूला एरिया इक्वल टू ओके बेस इंटू हाइट, बेस इंटू हाइट. इथे काय येईल? आउटपुट ओके एरिया. नीट लक्ष द्या बरं का, ते खूप महत्त्वाचं सांगत आहे मला. ह्याच्या पुढे काय करायचे? ह्याच्या पुढे काय करायचे? रिप्लेस इनपुट बाय printf, printf and scanf. ठीक है? रिप्लेस आउटपुट बाय printf. हे लक्षात ठेवा. कोणत्याही जगातला फॉर्म्युला घ्या. ऑल द व्हेरिएबल ऑन राइट साइड आर इनपुट व्हेरिएबल. कोणते व्हेरिएबल ते? हे आहे आउटपुट व्हेरिएबल आणि इक्वल टू इनपुट व्हेरिएबल्स. इक्वल टू च्या राइट साइडला कोणते इनपुट व्हेरिएबल्स आहेत? इनपुट बेस, इनपुट हाइट, आणि लेफ्ट साइडला आउटपुट व्हेरिएबल. इनपुट बेस, इनपुट हाइट, राइट द फॉर्म्युला and output area for any formula in the world. Just do it. आणि म्हणजे काय? इनपुट बेस बाय printf and scanf and replace output by printf. एवढंच करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. समजलं? नाही समजलं? So what I do now, I just show you one simple program using ChatGPT, just because it will take time. Okay? C program for area of rectangle. Okay? Take input from user. Now write online compiler, online C compiler. Best. Okay? So what I do now, I just open the compiler. Now I will show it now in front of you how this will work. Okay? So be ready guys. I will take the input from user. आता आपणच्या प्रोग्राम मध्ये मी काय केलं माहिती का? आता हा प्रोग्राम बघा. आता आपणच्या प्रोग्राम मध्ये मी कोड मध्ये घेतला होता. आता इथे मी इनपुट युजर कडे घेतला. आय एम टेकिंग इनपुट फ्रॉम युजर. समजलं? आय रन द कोड अँड चेक इट नाउ. एंटर लेंथ ऑफ रेक्टँगल किती आहे बघा? 10. हे पहा. फ्लोट रेक्टँगल विड्थ, लेंथ विड्थ. फॉर्म्युला काय? एरिया इक्वल टू लेंथ इंटू विड्थ. बरोबर आहे? इनपुट व्हेरिएबल इनपुट लेंथ, इनपुट विड्थ. हे बघा, इनपुट लेंथ, इनपुट विड्थ. So replace input by printf and scanf. Replace input by printf and scanf. Write the formula and output the area. Enter length of rectangle when I run the code. काय भेटलं मला? Enter length of rectangle 10. Enter करा. Okay. Enter width of rectangle 20. आता काय झालं? 10 assigned to length. Next 20 assigned to width. Enter. And now area of rectangle is 200. Area equal to length to width. Area of rectangle is 200. Common mistake here. Take length, L-E-N-T-H. इथे length लिहा. J नाव इथे दिले, तेच नाव इथे द्यायचं. याला म्हणतात variables. It must start with letter followed by letter or G.
You cannot start with one length, it's wrong. समझलं? आणि do not put the space. Length of rectangle लिहू नका, असं लिहू नका. असं लिहू नका, हे चुकायचं काय? Length of rectangle हे चुकतं, तुम्हाला 0 मार्क भेटतील. स्पेस द्यायचं नाही, असं लिहू शकता. Length of rectangle असं लिहू शकता तुम्ही. Yes, you can write. Underscore length of rectangle असं लिहू शकता. मग इथं जे नाव घेतले तेच नाव तुम्ही इथे घ्यायचं. ही चूक परीक्षेमध्ये 90% मुलं करतात, तुम्ही करू नका. दिस आर कॉमन मिस्टेक. आर गेटिंग मी और नॉट? जे नाव वरी घेतले तेच नाव खाली घ्या. सी द आउटपुट. समजलं? येस सर नो? सो नाउ टेक एनी एक्झाम्पल इन द वर्ल्ड. कुठले एक्झाम्पल घ्या. मी तुम्हाला काय म्हणले? सो व्हेनेवर यू डिफाइन प्रिंटफ, रिप्लेस प्रिंटफ बाय काय करायचं? प्रिंटफ बाय प्रिंटफ अँड स्कॅनफ. ठीक आहे? प्रिंटफ अँड स्कॅनफ. आणि पुढचं काय सांगितलं तुम्हाला? पुढचं काय सांगितलं तुम्हाला मी? बंद करतो. क्लोज दिस विंडो. आणि रिप्लेस आउटपुट बाय प्रिंटफ. दॅट्स इट. एवढंच करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. हे रट्टा मारा. रिमेंबर दिस बाय हार्ट. डोंट फॉरगेट दिस. हे विसरू नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कोड. So here, now take an example. Area of rectangle, length into breadth. Area of triangle, take input for base, input height, write the formula, area equal to half into base into height. Perimeter of triangle, input A, input B, input C, perimeter equal to A plus B plus C, output perimeter. Area, input radius, area of circle equal to pi into R, pi less than 3.14 into R into R, output area. Same, input R, circumference equal to 2 into pi, 2 into 3.14 into R, output circumference. Input side, volume equal to side into side, output volume. Input length, input breadth, input height, volume equal to length into breadth to height, output volume. Input radius, volume equal to 4 by 3 into 3.14 into R into R into R, output volume. Input radius, surface area equal to 4 into 3.1 into R, output surface area. Input radius, input height, volume equal to pi to 3.14 into R into H, output volume. Input radius, input height, input surface area equal to 2 into 3.14 into R in bracket H plus R, output surface. Input base, input height, hypothesis equal to base into base plus height into it, output hypothesis. So in this way we can cover any example in our life. कुठले example घ्या. Simple interest, input physics, input principal amount, input rate, input time, SI equal to P into R into T divided by 100. समजलं? Same for input radius, input pay, input CI, sorry, output equal to CI equal to P into formula लिया. Same input distance, input time, speed equal to distance divided by time, output speed. Input sum of terms, input number of terms, average equal to sum of terms divided by number of terms, output average. Input value, input total, percent equal to value into total divided by 100, value divided by total into 100, output percentage. Take any example, कुठलेही example घ्या. So in this way, what we have learned, काय शिकलो मित्र आपण? We have learned almost not 20, we have learned almost 50 plus examples. Okay? Now let me know how are you feeling, guys? How are you feeling? Let me see the chart. And how are you feeling? I stop to present and let me know. How are you feeling? Feeling confident? You can write any program now. How are you feeling? Type 100% confident. 100% confident, sir. I am feeling 100% confident. Type. समझलं नाही समझलं? अरे काय तर लिहा. यश, ऋतुजा, अमित, नंदिनी 100% confident. Great. बाकीचे यश, ऋतुजा, समजलं नाही समजलं? अमित 100% confident. Great. अजून बाकीचे? अरे लिहा काय ते? जान्हवी, प्राजक्ता, ऋतुजा, आदित्य, सरस्वती, श्रावणी, सिंग, विकास. बाकीचे नाही समजलं का? अरे समजलं? Yes or no? Confident. लिहा ना पटपट लिहा. 100%. Great project. Ajan, energy equal to money in the world. The more you show the energy, more it is the
money. Okay, great. Now you can write any program. काय करायचं आहे? Write a formula. All the variable on left side are output variable. All the right side input variable. Write a formula output. That's कुठल्याही जगातला formula आहे. ठीक आहे? I'm taking 1 minute break now. 1 minute break घेत आहे, then we start again. I'm getting one call from my home. And don't worry, I will put the recording on the YouTube after this. And I will share to you. ठीक है?